हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ट्रीपवरून आल्यानंतर खतरनाक पाय दुखत होते, पण म्हटलं उद्या रिटर्न जायचं आहे. सो फ्रेंडसोबत थोडा टाईम स्पेंड केला तर बेटर राहील. पाय तर काही दुखतच राहतील. मित्रमैत्रिणींसोबत आपण सगळं विसरून जातो, आपलं दुखणं वगैरे वगैरे सगळं. त्यानंतर यांच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला निघायचं होतं. सो रात्री आम्ही जस्ट खाल्लं वगैरे आणि झोपलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी चालली होती दीदीकडे, जिथे आले होते विपुल, आणि आम्हाला जिजूंना पण बघायचं होतं. त्यांचा थोडा ॲक्सिडेंट झाला होता. प्रे करा ते लवकर बरे होतील. त्यानंतर मला भेटला आरूनी मलाही त्यांची सायकल दाखवली आणि थोडाफार रेस्ट केला आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही परत हॉस्पिटलला जाण्यासाठीच निघालो होतो. नाही बघितलं मी, बघितलं. आर्यन नाव आहे. आर्यन आर्यन. आरूची स्पेलिंग काय आहे? AARU. आरू. आर्यनची काय आहे? ARY. मग आरूची साधा असतो तो आवडतो का? व्हॅनिला, चॉकलेट फ्लेवर. ते लोक त्याचा बेदर मध्ये चॉकलेट. हो ना. नेलेस्ट काय? लेलेस्ट. आर्यन नेलेश पाटील. निलेश पाटील. निलेश सरनेम थोडी आहे. हॉस्पिटलला जिजूंना पाहायला गेलो तेव्हाच अजून एक बॅड न्यूज भेटली. ती म्हणजे माझ्या भावाला पण डेंग्यू झाला आहे. प्रे करा की तो पण लवकरात लवकर बरा होईल आणि जिजू पण लवकरात लवकर बरे होतील. त्यानंतर आरूची पण तब्येत खराब झाली आणि आम्ही, कारण सगळीकडे सध्या साथ चालू आहे, सो काळजी आहे सगळ्यांनी आपली. त्यानंतर नेक्स्ट डे आम्हाला घरी निघायचं होतं. सो फटक्यात आम्ही सकाळी लवकर निघालो, कारण आम्हाला ऑफिस पण होतं 12-1 पर्यंत. सो लवकर रीच करायचं होतं घरी. तर मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तू पुण्याला गेली का, शिफ्ट झाली का नवऱ्याला सोडून वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे. मी फक्त 2 दिवसासाठी गेली होती आणि आता रिटर्न परत आली आहे. तर त्याच्यात हेच असंच फ्रेंड्सला भेटणं वगैरे, फॅमिली ट्रिप वगैरे असं काहीसं होतं. 2च दिवस गेली, पण मला खूप 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 भारी वाटलं. ते मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत आणि सांगूच नाही शकत वर्ड्समध्ये.
आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून तुमचे धन्यवाद. परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.